कपडा घेताना 2.5 मीटरचा कपडा आपल्या कुर्त्यासाठी लागतो म्हणून आपण जर कपड्याच्या दुकानदाराकडनं 2.5 मीटर मोजून घेतो, तर कोट्यवधी रुपयाचा फ्लॅट घेताना आपण फ्लॅट मोजून का घ्यायचा नाही? आजपर्यंत अनेक वेळा सांगून, की तुम्हाला दाखवलेले ड्रॉइंग्स हे ॲक्चुअली जागेवर मिळतात का? डेव्हलपरला बऱ्याच वेळा रिलक्टन्स असतो, की AutoCAD फाईल आम्ही तुम्हाला देणार नाही. का नाही देणार? त्याला त्याच्या घरी बसून कार्पेट एरिया कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. तो त्याचा आर्किटेक्ट लावून अपॉइंट करू शकतो. तुम्ही जर फ्लॅटचे पर स्क्वेअर फूट पैसे वाजवून घेणार आहात, तर तुम्ही एरियासुद्धा वाजवूनच दिला पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट, जो फ्लॅट तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, तो सँक्शन प्लॅनवरचा फ्लॅट आणि सेल प्लॅनवरचा फ्लॅट हा सिमिलर आहे का? त्याच्यामध्ये कुठे काही ॲडजस्टमेंट्स नाहीत ना? ह्या सगळ्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन करून तुम्ही फ्लॅट शॉर्टलिस्ट केला पाहिजे. मग त्यानंतर पुढचे प्रश्न येतात, की बाबा मग कॉस्टिंग आपलं कसं बसू शकतं? कुठल्या-कुठल्या बँकांनी तुमच्याकडे लोन अप्रूव्ह करून दिलेले आहे? बऱ्याच वेळा आमचे असोसिएशन्स बँकांबरोबर खूप चांगले असतात, कारण नंबर ऑफ केसेस खूप असतात लोनच्या. तर बँका आमच्या कस्टमर्सना काही वेगळ्या ऑफर्स देतात. त्या ऑफर फ्री ऑफ कॉस्ट असतात कस्टमरला. त्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्याच्याकडनं त्याचा फायदा घेऊन तुमचं घर विकत घेणं माझ्याकडे येऊन सोपं झालं पाहिजे.